नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर पदासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे सुपुत्र मच्छिंद्र सानप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे। शहरातील हॉटेल सयाजी येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली। या बैठकीत बहुतांश नगरसेवकांनी महापौर पदासाठी हिमगौरी आडके यांच्या नावाला सहमती दर्शवली, तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव निश्चित करण्यात आले। महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक शुक्रवारी दिनांक 6 रोजी होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज मनपा मुख्यालयातील नगरसेवक कार्यालयात आडके आणि सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। महापौर निवडणुकीच्या महासभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री तसेच अन्य वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्यानुसार अंतिम निर्णयाची अधिकृत घोषणा मतदानाच्या दिवशी बंद लिफाफ्यातून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून हिमगौरी आहेर आडके विजयी झाल्या आहेत। यापूर्वी त्यांनी महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे। महापालिकेच्या स्थापनेपासून प्रथमच 2018 मध्ये त्यांच्या रूपाने महिला स्थायी समिती सभापतीपदी विराजमान झाल्या होत्या। त्यांच्या कुटुंबाची ही राजकीय परंपरा भक्कम आहे। त्यांचे चुलत बंधू राहुल आहेर हे सध्या चांदवडचे आमदार आहेत। मातोश्री शोभना आहेर या 2002 मध्ये उपमहापौर होत्या, तर काका दिवंगत डॉक्टर दौलतराव आहेर हे राज्याचे माजी आरोग्यमंत्री होते। आहेर कुटुंबाचे नाशिकच्या विकासात मोठे योगदान राहिले आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुसंस्कृत, अभ्यासू आणि प्रशासकीय अनुभव असलेला चेहरा महापौरपदी देण्याकडे भाजपचा कल होता। त्या निकषांवर हिमगौरी आहेर आडके यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। कुंभमेळा नाशिकसाठी तसेच भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून शहराचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे। दरम्यान उपमहापौर पदासाठी निश्चित झालेले मच्छिंद्र सानप हे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत। ते माजी महापौर व माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे सुपुत्र आहेत। बाळासाहेब सानप यांनी शहराध्यक्ष, उपमहापौर, महापौर आणि आमदार अशी विविध पदे भूषवली आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्षांतर केले होते, मात्र नंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मच्छिंद्र सानप यांनी प्रभाग क्रमांक 3 क मधून विजय मिळवत भाजपचे बंडखोर उमेदवाराचा पराभव केला। आता महापौर आणि उपमहापौर पदासाठीची अधिकृत निवड 6 तारखेला होणाऱ्या महासभेत पार पडणार असून नाशिकच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होणार आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापलडेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक।